मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एकदा व्लॉगच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण सीधा स्ट्रीमिंग करतोय नदीतून ओटीला आपला इंट्रो देतोय ओटीला. तर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपली व्हिडिओ नक्की बघा आणि दुसऱ्यांना पण दाखवा की आपल्या नदीतील खाडीतील मासेमारी. हे बघा शेग तेच झोपलेत वाटतं खाली. कसलं आलं त्या आईला. शबास शबास जयला शबास. हाय 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 हो हाय हाय हो हो शेख हो हे बघ हे बघ हे बघ कसले आहे खतरनाक रे. हा शेगच शेग आहे बघ. इतकी दगडीच दगडी दगडी दोन शेग भेटलेत. कडक रे. वाह जय वाह. मरुल मासा हा बघा स्वतःहून आला बाहेर. हुशार. हा गावात एवढा आहे झुमकर काय माहितीये. दालवी आहे की काय? दालवी आहे ना. दालवी हा शेग आहे. काम 25 आहे भाई आज आपला. थोडा थोडा का होईना पण काम 25 आहे. ओटीला पण ओटीला बाहेर तर नाही तर जायला. ही बघा ही आहे डालबी. आपल्या पहिला भाग वेस्ट गेला पण दुसऱ्या ह्याच्यात काम 25 झालं आपला. काढ काहीतरी. ही बघा केवढी रे डालबी. 200 ग्राम. शॉर्ट्स टाकायला शॉर्ट्स टाकायला व्हिडिओ. एक शेग आहे तो पण चांगला आहे साईजचा. कुठे येड जावा चाललाय. फुल ओटी आहे तरी पण भेटते आपल्याला मासे. पहिल्या 3 भागात 3 मासे. आणि हा आहे मलेट मासा. मलेट म्हणजे बोय. बोय म्हणजे शेग. आणि आज आमच्यासोबत आहेत कॅमेरामॅन मंथन सह रोहित आणि जय. हे बघा हा आहे शेग. थोडा देवाला देतोय. आणि हा आहे नवीन आला. हा पहिल्यांदाच भेटला आम्हाला. ह्याला बोलतात मरुल. मरुल मासा. दिस इज मरुल. पण हा एकदम औषधी आहे. पाठीच्या कण्यासाठी येतो. गुणकारी आहे हा मासा. पाठीच्या कण्यासाठी येतो. पाठीच्या खाण्यासाठी बेस्ट आहे. जबरदस्त पाक पडला आपला. जबरदस्त. आता शिकले आता एवढ्या वर्ष टायमानंतर महिन्यानंतर पाक मारायला. एक आहे मोठा. एक तांबूस आहे 2 खडपलो आहेत. काम आपलं आज भारी आहे. हे बघा हे बघा किंवा तांबूस एकदम. हा बारके आहे पोरा आहे. फिरायला आला असेल कुठेतरी तो भेटलाय आपल्याला. हा आहे त्यांचा पप्पा. हा काकाच आहे. हा खडप आहे खडप. शिस्त नाही जाम बेकार काटा लागतात. कसा पण मारत. हा आहे सगळ्यात चविष्ट लागणारा मासा बोय. गप्रे लाके काय तर तोंड टाकला त्याचा. हा बघा हा बघा हा बघा पडतं. ठीक आहे चल एवढंच आहेत ना. सोडा बस कर. वाह जयदा वाह. काय पाग मारता.
कोणतरी बोलतोय सचिन भाऊ लागल झाडाला तो नामुमकिन एकच मुश्किल ते भेट. असा मारला रोज घेतला ना माझा. हे बघ हे घे पण घे. परत मारलं काय नारे सांगतो मासा आहेत ना ते घबे देत इकडे अशी घब आहे मोठी तर आता पाक काढला ना का त्यांना वाटतं गेले हे मग ते परत टोकायला येतात बाहेर. मग ते आम्हाला एकाच जागेवरती तरी किती 10-15 भेटलेत ना रे. 10-15 आहेत 10-15 मासे भेटले ते पण वेगवेगळं. शेग आहे दालबी आहे मरोल मासा आहे आणि खडप ते काय सालबाद प्रमाणे असतं इथं. वाटतच नाही इथून जावं. त्यांचा इथं फुल फॅमिलीच त्यांनी हे केलं नाही. जशी की नालासोपारला पब्लिक आहे तशी इथं आहे खडपांची सेम. तर ठीक आहे परत एकदा आपण मारतोय जोपर्यंत इथं आपल्याला काय नाही भेटत आहे ना तोपर्यंत मारणारच आहोत आपण. त्याशिवाय काय पुढे जाणार नाही पण ही एक मोठी अडचण आहे की दगडी इथं आणि हब एक मासा त्या आईला हब. अरे तांबूस आहे तो. जय जय यू आर काय तू तांबूसला सोडतोस पुढे फेक जरा 5 किलोचा. रुको रुको सबर करो आता नाही पहिल्यापासून बघ. एक हे आहे आपला की त्याला पुढे जाऊनच काढायला लागतं. त्याच्यामुळे एकच फुल वंडा आहे. जर तो भेटला असेल तर कुठे जाणार नाही. तो मोठा आहे म्हणतात. हो तिकडे गेला तो. मित्रांनो आता आमचे पाक शिकतायत. मंथनजी मलेकर सॉरी मंथनजी कासरूग म्हणजे कोंड्याचे मंथनजी मलेकर आमचे गावातले त्यांची आठवण आली. पण ते नाही शिकवत आहेत. आमचे आत्याचा मुलगा आमचा तो शिकतोय पाग आणि दाखवतो तुम्हाला आता कसा मारतोय तो पाग. आणि हा बघा फुल ओटी आहे म्हणजे कायच पाणी नाही आहे. आम्ही असंच आलेलो टाइमपास म्हणून ब्लॉग काढायच्या नादात. ठीक आहे त्याला दाखवतो त्याला पण शिकवतोय. कधी आम्ही नसलो तर तो येऊ शकतो. ठीक आहे आता दाखवतो तुम्हाला. हो बघा मंथन दादा फर्स्ट टाइम मंथन आणि आस्ती पावलांचा रनअप 4-5 पावलांचा रनअप घेताना आणि अंपायर को पार किया विकेटों को पार किया और ये पहली गेंद नो बॉल आणि अंपायर का फेसला फ्री हिट. अशा प्रकारे मंथन दादानी आपला पहिला बॉल नो फेकलेला आहे. ठीक आहे पहिली ट्राय होती काय नाही. पहिल्या वेळेला असाच फुटतो. हा जेवढा सोपा दिसतो तेवढा सोपा नाही. आणि मेन म्हणजे त्याला गोल फोडणे ही एक मोठी कला आहे. ती सहशी नाही आहेत. त्याला प्रॅक्टिस जाम लागते. खूप प्रॅक्टिस लागते तेव्हा तो गोल फुटतो. नाहीतर आडवा तिरवा त्रिकोणी चौकोनी असाच फुटत राहील. तर ठीक आहे शिकतोय तो आताच पहिल्यांदाच घेतला आहे त्यांनी. आम्ही तर पहिल्यापासून चालवतोय. आम्ही पप्पांसोबत जायचो नदीवरती. तिथपासून आम्ही दोघं जण पाग मारतोय त्याच्यामुळे आमचं परफेक्ट येतंय. तर ठीक आहे भाऊ आपला शिकतंय त्याच्यामुळे कोई बात नाही होता राहता है. ठीक आहे तर बघूयात हे दोघे जण गेलेले आहेत आता पाग घेऊन. हा नवीनच आहे कोणतरी माझा भाचा आहे. बघूया आता. सुंदर असा पाग फेकलेला आहे. आणि हा बघू शकता तुम्ही नवीन आहे समजून घेऊ शकतो. हे बघू शकता पाणी पण थंड आहे. एवढी मेहनत घ्यावी लागते त्यासाठी. खडप भेटलेला आहे. आनंद बघू शकता चेहऱ्यावरती. कारण आनंदाचं कारण एकच कारण हे आत्ता इथे मासे पकडून गेले तरी पण त्यांना न मिळता आम्हाला भेटलेला आहे खडप. हा बघू शकता जोड आलेला आहे जोड. हे बघा खडपाचा जोड. तो कडक मारलास रे.
हा बघू शकता. आज शिकल्याशिवाय काय घरी जात नाही. स्पेशल कोंड्यावरून आलेला आहे. पाक तर चांगला फुटलाय. तर फक्त मासे आले पाहिजे त्याच्यात. आणि हे मंथन भाऊ तिसरा पाक घेऊन. वा पाक सुंदर फुटलेला आहे. त्या पाकात सुद्धा भेटला आहे. बघूया पाण्यातच दाखवतो तुम्हाला मी. हे बघा दोन खडप जोड घेऊन जाताना किनाऱ्यावरती. वाटला नव्हतं भेटेल म्हणून, तरी पण अजूनपर्यंत बाईंचा पाक काय फेल गेलेला नाही. ताजे ताजे फ्रेश मच्छी बघा. हे बघा दोन्ही ताजे ताजे. हे बघा चालतो आम्ही. आणि आता आपला पाग मारण्याचा लोकेशन दुसरा आहे. हे बघा आदिवासी आहे तिथे. त्याने एक कांडाला लावलं नाही आणि तिकडनं फक्त हे करतायत, मासे हाकलतायत. लागतात त्यांना मासं, बरंच लागलीत. आपल्याला पण भेटलेत, पण त्यांची मेहनत चांगली आहे. आपल्याकडे पाग आहे पण त्यांच्याकडे कंडाला आहे आणि डोकं लावतात ते. हा टाकूया थोडा, ठीक आहे पुढचा दाखवतो तुम्हाला. तर आमच्याकडे 2 आहेत पाग आणि आम्ही 3 आहोत आज. रोहित आहे, मी आहे आणि मंथन आहे. त्याचा प्रकार खास कोंड्यावरनं मागवलेला आहे. आणायला गेलो मी, तो शिकतंय. शिकतंय. आणि मंथन ना आतापर्यंत त्यांनी 10 पाग मारला असतील. तर तुम्हाला काय वाटतं किती भेटले असेल त्याला मासं? कमेंट करून सांगा. ऑप्शन आहे 0, 1, 5, 7. आणि याचं उत्तर मी लास्टला सांगतो. शिकवते त्याला पाक कसा मारायचा. परत एकदा पाक मारण्यासाठी सज्ज जय दादा. स्वतःचीच स्वतः तारीफ करत आहेत. काय करू शकत नाही, दुसऱ्याकडे मोबाईल आहे ना. आपला स्पॉट तर आहे तांबूसचा वगैरे. काय भेटतंय आत्ता आहे ना या पागात मैं तुमको मोठा शेक काढ के दिखाता हूँ. शेक काढ के दाखवतो थांबा. हा इथं मार इथं. छोटी आहे मी इथं जवळच मारायचं. गोष्टी कधी एवढा तुला समजा नको. चल चल येऊ दे आता लवकर वरती. शेक तर बघू शकता. थांब बघू शकता. तर कामच काम होईल आपला. काढ चल आता पटापट. ओहो वा म्हणतो वा. पाण्यात जाऊन जा पुढे जा, पूर्ण खाली जा. पाण्याच्या बाहेरून मासे नाही भेटत तर आता फक्त मोजायचे आहेत मासे किती भेटतायत ते आपल्याला. मास शेक बघ केवढा आहे. थांबा त्याला जाल्यातच असू दे. आता निघाला. ही बघा एक चेती पण भेटले. आणि त्याने तिकडे तर काय डीजे लावले. डीजे लावून मासे पकडतात. नाद नाही बाईंचा. नाद केला पण वाया नाही गेला. नाद केला पण वाया नाही गेलेला. कंडाल लावून मासे पकडायला आलेत पण डीजे सत. हे बघा ही एक शेवटची आहे चेती. अजून हाय चेती नाही बघा अजून एक आहे बोलतायत. एका पागामध्ये तरी कमीत कमी. अरे हा कुठे गेला? आता इथे पागत होता.
हाय हाय जिवंत आहे. आम्हाला वाटलं माझ्या सोबत गेला की काय बहुतेक. अरे असं काय करू नको. हा बघा याचा पोट नाही भरला, पुन्हा खोलात जाऊन पाग मारायला लागला. आता जाऊ नको म्हणजे झाला सोबत. चंद्रासारखा पाग पडलेला आहे. सर्व पाग आहे. आणि मासे किती भेटले आतापर्यंत? 75 मासे भेटलेत. 71वा पाग. वा. इकडे गेला. अच्छा, काय करू शकत नाही आपण त्याला. हवा होती. मासे पाहिजेत आपल्याला या पागामध्ये. सावकाश. पाणी कसं आहे? अद्दे बघ दाखव. 2 आहेत बघ. 2 शेक बघू शकता आपण. 3 आहेत कारकाट आहे. 3 आहेत. 3 भेटलेले आहेत. एक कडपालू लाचतोय बिचारा आणि चेती. आणि हा स्लो मार, फास्ट नको फेकू. हा खूपच आतमध्ये चाललाय. खोलामध्ये एवढा मी पण नाही कधी अजून गेलोय. याचा पाग नंबर 78. कडक कडक रे. आणि हा त्यांनी त्याच्या लाईफ मधला सर्वात चांगला पाग मारलेला आहे. आणि ही आपली पब्लिक मंडळी शिकायला आलेली म्हणतात. सीधा कोंड्यावरून आलेला. कोंड्याचा उभरचा सितारा लेखन करतं, पण मध्येच जाम मारतात त्याला. ठीक ना, चालतो आता घरी जातोय. बस झाला. बरेच मासे भेटले. 2-1 किलो या 2.5 किलो भेटले असतील. आणि थोडासा जास्त मारला एरिया, कारण मोठी होती. आणि थोडेसेच पाग मारले, बस झाला. मासं पण जाम भेटलं आपल्याला. तर जातो आता घरी. खेळायला जायचं आहे, आपली मॅच आहे. तर ठीक आहे. चला तर मग भेटू पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. हा ब्लॉग आपला कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे, बाय बाय.